माझ्यासारख्या सामान्य माणसाला जर मायग्रेन अव्हॉइड करायचा असेल हं. किंवा मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यानंतर काही घरगुती उपाय करायचे असतील, हं. तर मी काय करू शकते? बेसिकली मायग्रेन टाळण्याकरता आपण त्याच्याकरता तो होऊ नये म्हणून काय करायचं हे घ्यायला पाहिजे सगळ्यात. म्हणजे तुमची झोप व्यवस्थित पाहिजे. 7 ते 8 तास तुम्ही झोपलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर रोज सकाळी उठून तुम्ही योगा, मेडिटेशन, प्राणायाम करायला पाहिजे. त्याच्यानंतर वेळोवेळी ब्रेकफास्ट तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे सकाळचं जेवण जे आपण म्हणतो ब्रेकफास्ट तो व्यवस्थित घ्यायला पाहिजे. 1-2 वाजता तुम्ही जेवायला पाहिजे. 4 वाजता परत थोडंसं चहा किंवा त्याच्याबरोबर आपण स्नॅक्स होते आणि रात्री हां. 8चं जेवण. म्हणजे टाईम इंटरव्हल पाहिजे. वेळापत्रक. त्याच्यानंतर तुम्ही ऑफिसमध्ये आपण असतो, पण आपण एवढ्या कामात आजकाल गुंतलेलो असतो, की एक्सरसाइज करता रिलीज आपल्याला वेळच होत नाही. तर एक्सरसाइजमुळे सुद्धा तुमच्या ब्रेन एन्डॉर्फिन्स नावाचं केमिकल रिलीज करतो. हं. दॅट इज अ गुड हार्मोन्स. त्याचे सुद्धा पेन नॅचरली कमी व्हायला मदत होते. तर एक्सरसाइज, योगा, प्राणायाम, वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं आणि तुम्हाला माहिती आहे, की जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास होतोय, तर त्यावेळेस प्रवासात जर तुम्हाला होत असेल, तर एखादी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते अबॉर्टिव्ह गोळी त्यावेळेस देतात, की मायग्रेनचा अटॅक येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे किंवा ॲटमॉस्फेरिक चेंजेसमध्ये जर तुम्हाला काय झालं हं, असं, हं. तर ते आपण ते टाळलं गेलं पाहिजे. बेसिकली तुमची लाईफस्टाईल तुम्ही कसं हे करतात त्याच्यावरच तुमचा मायग्रेन कंट्रोल होतो आणि मायग्रेन हा बेसिकली आजार नाहीये. तुमचा मेंदू जास्त प्रमाणात स्ट्रेस घेतो म्हणून हा पेशंटचा होणारा त्रास असतो मायग्रेन. अच्छा.